नाही नाही आम्ही ऐकत नाही साहेब. आता तुमचं कसं आहे, तुमचं चाळ आहे हे बरोबर आहे सगळं, पण आता इथं हे आलू चिपचा बिझनेस सुरू केला तेव्हापासून सगळं म्हणलं तेलाचा वास निरा सगळं जिकडे तिकडे म्हणजे कसं प्रदूषण होऊन राहिलं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याच्या आलू चिपमुळे हे बा यायचा पोरगा बिमार पडला. आमच्या घरची बाई बिमार पडली, घसे बसले कितीतरी लोकांची, म्हणून आम्ही त्याची तक्रारही देणार आहोत. आणि विशेष म्हणजे हे बा हे बिलं तुम्हाला चिमच्याजवळ आता मी जोडले मी पहा म्हणलं किती खर्च लागला. परवा दिवशी दवाखान्यात नेलं तरी अजून काही सुधारणा नाही. सांगा आता काय करा. आता यायचं पोरगे ॲम्ब्युलन्समध्ये टाकून निघू राहिलो. म्हणून म्हणलं आता तुम्ही त्याला लवकर एक तर इथून काढून द्या, नाही तर लवकरात लवकर ते बिझनेसचं पाका आहे. आम्ही आता रिपोर्ट देणार आहोत. नाही खरी गोष्ट आहे यायची. हे जे समोर एकाने कॉकटेलच्या त्याचा एक शब्द बी खोटा नाही. हो, कारण की आमची पोटी नीर आलूची पोरं आहेत ना, यायनं 5-5 किलो 6-6 किलो उधार का होईना पण आम्हाला जबरदस्तीने दिलं द्यायनं. आणि आता हे असे परिणाम भोगायला लावून राहिले. दवाखाने करा, हे करा, ते करा. म्हणून तुम्ही लवकरात लवकर त्याला सांगा एक तर इथून उचला म्हणा घनगडी, नाही तर मग आम्ही काय करायचं ते करूनच राहिलो. आता काही सांगायचं काम नाही. कॉकटेलच्या त्याला 2 जांभळात द्या, पण आता कायच करा बोलता येत नाही आपल्याला. मला काही गरज होतं का आता मालकाला सांगायला? मालकाला भाडं देऊन राहिला मी, मला काय करणार आहे माय? थांब रे, येऊ दे रे तू, साडू याच आहे अजून. आता निघाला का नाही पाय तुम्ही, कर काय करायचं ते कर. बरोबर आहे कॉकटेलच्या तुम्ही जे काय म्हणून राहिला ना त्याच्यात एक शब्द खोटा नाही. पण विषय कसा आहे, त्यानं 5-6 क्विंटल आलू आणलेले. हो तेवढे आहे तेवढे आलू चिप काढू देऊ, त्याला मग कळक सांगून देतो बा एवढे झाले की आता आणू नका, विषय बंद करा. नाही नाही तसं नाही ना. आमचे जे बिमारीला पैसे लागले ते कोण दिन भरून, ते आम्ही मागणी करून राहिला त्याला. ते नाही करून राहिले, दादागिरी करून राहिले, नाही देत म्हणते काय होईल ते करून घ्या म्हणते. म्हणून आम्ही त्याचा बेधडक बिलकुल रिपोर्ट देणार आहोत. असं नाही ना, तुम्ही त्याचं पेट्रोल की मला असं लागते ना, मी मला खाण्या साडीचा मावर येते सगळं ते. मग गाडी माई आहे ना, ते तुम्ही चालून राहिले, लायसन माय आहे ना, मग असं आहे ना ते. तर तुम्ही मुकाड्यानं राहता, मी सोक्ष मोक्ष लावतो त्या प्रकरणाचा. 2-3 दिवस थांबा फक्त. सांगतो मी त्याला बरं. 2-3 दिवसात लागला पाहिजे सोक्ष मोक्ष. आणि मग आमच्या बिलाचं कसं काय म्हटलं, हे पैसे बिल मग आमचे दवाखान्याचे करा राजा. हो ना हो ना, त्याचं मी मेळ लावतो. बोलतो ना. जाऊ तिकडे आता निपटून टाका, पुढचं पुढे पाहते. भाऊ आता काही काळजी करू नका, मी पाहतो काय. काय कॉकटेलच्या कोण मागा लागलं राजा बाय तुम्ही गरीबाच्या? राहू द्या ना बा, जाऊ द्या ना म्हणलं, काय आता विषय वाढू राहिले तुम्ही? म्हणलं ऐकूनच राहिला होता ते. म्हणलं बोलू नको तू आता, काय तू शिल्लक बोलूच नको आता. एक तर तू मेडिकलची आमची बिलं देतो 15,000 रुपये आमची सगळ्याची. नाही तर मग हे बा तयारीला कारवाईच्या कायची म्हणणार राजा, वरून पाहू राहिले तुम्ही. पाबर आता किती समाज चालली बा मग आता. घ्या म्हणलं लवकर उरकत घ्या ते आता. हो ना, 1 महिन्याची गोष्ट होती, तेवढं तर सही नाही करते कॉकटेलच्या. काय बोला द्यायला आता? बस कर ना तू, बस कर म्हणलं. काय आता बोलू नको, माझा शब्द बोलायचं नाही म्हणतो काय. चिमनराव काय समजून करायला तू रे? समजून करायला म्हणलं. चालला का म्हणलं का चष्मेच्या मुगडन बस रे तू बसला टाकली, तू काय सांगू राहिला रे? बोलू राहिला एक 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 का? दादा कर काय करतो ते? तू आता थांब, आता तुला हेच नाही करत मी. थांब तू रे, थांब तू जरासा. आली तू आता, आली जवळ आली चिमण्या तू थांब. तर राजा हे भांडण करते, त्याची कोण भाडा भेटते आता, त्याला नाही म्हणतात जास्त. अरे हो ना चिमणा मुकाड बसा ना, जा बरं तुम्ही अंदर, जा बरं, जा अंदर जा भांडण करू म्हणलं. त्याच्या राहू दे राजा, आपण बोला नाही फालतू राजा. थांब तू आता, तू सर्कस करतो दुकान तू थांब आता, तुझ्या घरा भरला जरा थांब तू जरासा. तू पाहून घेस तू जाना चिमणा, जा तुम्ही अंदर जा, प्लीज कृपा करतो बा, जा अंदर जा. बोला मामा, चिमनरावचा फोन आहे म्हटलं, काय म्हणते पा. हॅलो, हा बोला चिमनराव, बोला. सडबू झालं नाही का म्हणलं ते गव्हाचं? ते काय सर्व गिरवा येचवाच करून काय ठोकटाक करणं झालं का ते? आलं ना ते तिथं 2-3 वाजताच निपटलं. तिथून आता हे बा मूर्तिजापूरला पोहोचलो. मग काय आता गाडी गेली भाड्यानं. मग काय उलीसा तिथं असते का माणसाच्या मांग. पुण्याला येतो म्हणलं की यायचे कधी असं आहे, चारण्याची मुरगी बारण्याचा मसाला गमावत येतो. पण हे बा मी काय म्हणलं, साड भाऊ जास्त खर्चात नको पडू ना. कमी बजेटात एखाद्या रेल्वेने आज असतं, नाही तर मग लक्झरीनं 1,000-2,000 रुपयाची जिकडे तिकडे. आता गाडी घोडी काय खर्च फालतू राजा. हेच तर आता अंगभर झाली आपल्या. मी म्हणतो काळजी नका करून तुम्ही, धुकधुक नका करत जाऊ तुम्ही. मग आता आपल्या खिशातले चालले का पैसे? मग मी बरोबर करतो ते सगळं बिलकुल. हे बा GST सहित सगळं त्याच्याच इकडे लावणार आहोत, त्याचा विषय नाही आपला काही. तुम्ही फक्त मला सांगा आता पोझिशन काय, काय करू राहिला, कॉकटेलचं काय चालू आहे सध्या? काही नाही, पेरपार करून राहिला ते, लोक तयार करून राहिला. आता आपले चाळीचे मालक आले होते, त्याच्यापाशी चबर केलं त्यानं. असंच आहे म्हणे, याले लवकर इथून उठवा म्हणे, नाही तर मग कसं आम्ही चाललो म्हणे कंप्लेंट द्यायला. आता अजून एक पुट्ट बिमार पडलं, तर ते आता या मुलासमध्ये टाकून नेलं. त्याला काय त्याचा घसा धरला म्हणते, लय ताप आहे म्हणते त्याला. म्हणून म्हणलं कसं आता उन्हीचे झटके बसून राहिले, उष्मा घातून राहिला. कोणाचंही आलं की मावर जाता, मग सगळं आलं चिपणत झालं. असं ते पेरपार करून राहिला इकडे तिकडे कॉकटेल. बरं म्हणजे तुम्हाला उठवायची कोशिश करू राहिला ते नाही का? बरं थांब म्हणा तू आता, तुलेच उठवतो म्हणा कायमचा आता. थांब काय मालकाला सांगितलं ना इकडे तिकडे पेरपाड चालू आहे. बरं ठीक आहे. तर आता तुम्ही काय करा, ते आलूची बायकानी थोडीशी झाकट पडली की कुठंतरी कटल्यात भरा, कायच्यात भरून कुठंतरी रवाना करा. तेवढं मी तुम्हाला सांगितलं तसं करा आता. मला चायची पाहा लागते ना, हे कॉकटेल ध्यान ठेवून आहे ना आपल्या घरावर.
आता एक तर 6-6:30 सगळे येतात मजूर वर्ग इथं चाळीत नाही. कोय 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 सुरू होऊन जाते. पाणी भरा हे भरा ते भरा जरा दांगडो एक दीड घंटा. 8-8:30-9 वाजतापर्यंत पाय तुम्ही पोझिशन काही पाय तो खोके गिके भरले मी आता तसे काही टेन्शन नाही. तसं काही आता म्हणजे काळजीचं कारण नाही. पाय तुम्ही कुठंतरी शिफ्ट करतो ते आता. बरोबर ठीक आहे, मग लवकर उचला द्या म्हणजे मग पुढचं मला कसं रणनीती आखता येते मग. ठीक आहे, तसं तसं मी सुचेल आहे बरोबर. करतो ना मी कवर करतो. कॉकटेल जरासा आळ्याला पळ्याला गेला की बस करतो हिशोब. एखादं कटलं सांगतो घेऊन जातो कुठंतरी. मी काय म्हणतो साळभाऊ, म्हणजे तुम्ही काय करणार काय मला नेमकं, म्हणजे काय तुमचं नियोजन कसं ठरेल आहे? ना तेच तर आहे मग. हे पाय आम्ही काय नाही फूड डिपार्टमेंटचे अधिकारी बोलून येणार आहोत. मी शिव आहे आणि हे मा हाताखालचे 2 अटारणी. आत्ताच कोटं गिटं घेतले मूळचा पुरात आणि बस हे बा आता निघून राहिलो होतो. गाडी त्यासाठीच केली, भाड्यानं पडला पाहिजे ना दबाव. आता बरोबर सकाळी 7-6:30 वाजता सकाळी रेट पडणार आहे समजा तुमच्या घरी. त्या हिशोबानं मी तिथं येणार आहो. आणि माई फक्त ते कॉकटेल जे आहे ना त्याच्याशी पहिले भेट होणं महत्त्वाची आहे. ते किती वाजता बाहेर निघते याचा अंदाज घेऊन मला सांगा. मी बरोबर ते बाहेर निघला की तिथं टपकलो, मग पायता पुढं तुम्ही काय करायचं ते करतो बरोबर. बरं, म्हणजे त्याच्याशी भेट होणं महत्वाचं नाही का? 6:30 बरोबर बाहेर या तुम्ही. ते बाहेरच असते, जरा चक्रा मारते ते या चाळीतनी. तिथे येऊन टपका तुम्ही 6:30 बरोबर. तसं म्हणजे हवा घ्यायला येत असते सकाळी ती शुद्ध हवा. बरोबर थांब ना म्हणा तू. कायमचं ऑक्सिजनच देतो लावून तुले. आलोच म्हणा समजा. सिलेंडरच आणायचे पया तो घरून तुले. ठीक आहे ठेवा आता. फक्त आलूची शिफ्ट करा लवकर. ठीक आहे, तसा मला फोन करा शिफ्ट झाली की. ठीक आहे ठेवतो मग. बोला म्हणलं साहेब, कुठपर्यंत पोहोचले? आम्हाला सकाळच होती रे, सांगितलं ना तुम्हाला. तर ते आलूची नेले का कुठं शिफ्ट केले का? काही सुचूनच नाही राहिलं साहेब. कसं काय करावं काही समजून नाही राहिलं. आता कुठं शिफ्ट करावं काय करावं विचार करू पागल झालं माणूस. बरं हे बा तुम्ही काही काळजी करू नका, विचारही करू नका. फक्त मला मोबाईल नंबर द्या तुमच्या त्या चाळ मालकाचा. मी करतो जिकडे तिकडे बरोबर. तुम्ही फक्त पॅकिंग करून ओके ठेवून द्या. 1 घंट्याच्या आत गाडी येईन तिथं. द्या फक्त फोन नंबर द्या फक्त तुमच्या त्या मालकाचा. बरं नंबर देऊ का? बरं ठीक आहे. देतो आत्ता देतो. बस फक्त नंबर द्या तुम्ही, बाकीचं मी सांभाळतो काय. द्या नंबर द्या. हो साहेब, बोला ना साहेब. म्हटलं मी ती चाळीचा मालक जे आहे ना मीच म्हटलं. साधारणतः 180 कुटुंब आहे त्याच्यातनी. काहून काय अडचण होती काय म्हणजे कशासाठी फोन केला म्हटलं? अच्छा यानी आपकी चाल है वो नहीं क्या? ठीक है तो आप भी गुनहगार ही है समझो. आप जल्द से जल्द वहाँ पे आ जाइए अपनी चाल के पास. तो वहाँ पे हम रेट डाल रहे हैं क्योंकि आपके जो चाल में कौन बोलते चिमन राव. हाँ चिमन राव नाम का जो व्यक्ति है उन्होंने जो बिजनेस किया है आलू चिप का उसमें बहुत ही भेसड़युक्त तेल का यूज़ किया गया है. इसीलिए वहाँ पे हम रेट डाल रहे हैं और जल्द से जल्द उनको भी गिरफ्तार करने जा रहे हैं और तुम्हें भी. इसलिए आप वहाँ पे हाजिर रहिए. हम जल्द से जल्द 10-15 मिनट में वहाँ पे पहुँच जाएंगे. क्या बोल रहे सर? क्या बोल रहे? वहाँ पे रेट डाल रहे क्या? अरे रुको ना सर, रुको ना. मैं क्या बोल रहा था, मैं बंद कर देता उनका धंधा. नहीं अब कुछ नहीं हो सकता क्योंकि पानी नाक के ऊपर गया है, तीर बांध से निकल चुका है. आप वहाँ पे आइए, आप पर जो भी कुछ कलम लगाएंगे वो देखेंगे बाद में हम. आपने भागने की कोशिश की तो आप पर ज़्यादा एक्शन लिया जाएगा. ठीक है पहुँच जाइए वहाँ पे. सर मैं बता रहा ना आपको, मैं जल्द से जल्द वहाँ से कुछ ना कुछ इंतजाम करता, वहाँ से माल हटाता, सब कुछ करता, लेकिन वहाँ पे रेट मत डालो तुम. बाबा तुमको पता नहीं, तुम्हारे चाल में जो भी कुछ लोग हैं उसमें से कुछ लोगों के हेल्पलाइन नंबर पर कॉल आ रहे हैं. टोल फ्री जो नंबर है ना हमारा 1800222365 पर बहुत सारे कॉल आ रहे हैं. इसलिए हमें उनका कुछ ना कुछ तो करना पड़ेगा ना. वहाँ पे रेट डालनी पड़ेंगे ना, लोगों को कुछ ना कुछ बताना पड़ेगा ना कुछ. ठीक है तो हम वहाँ पे आ रहे हैं. ना साहेब बघा साहेब, थोडंसं आहे बा काही ॲडजस्टमेंट करायला तयार आहोत. थोडंफार तुम्ही सांगा ना, काही मार्गदर्शन करा ना. म्हणजे याच्यातून आम्ही कसं काय सुटका होईल आमची असं सांगा ना तुम्ही. थोडं बा काही लागत असेल तसं सांगा काही. ठीक आहे मग आम्ही जे काय म्हणू तसं तुम्ही वागावं लागेल तुम्हाला, तर त्यातून सुटका होऊ शकते. तर एक मार्ग आहे आता, कारण की आम्हाला तर तिथं धाड टाकणं आवश्यक आहे. कारण की बरेचसे कॉल आलेले आहे, त्याचं उत्तर आम्हाला द्यावंच लागते. तर तुम्ही असं करा, लवकरात लवकर एखादा टेम्पो करा आणि तिथचं जे सर्व साहित्य आहे आलू चिपचं हे ते सर्व, आणि तिथून ते उचलून तुमच्या घरी न्या किंवा इतरत्र कुठेही न्या तुम्ही.
परंतु तिथं ठेवू नका, जेणेकरून आम्ही तिथं झाड टाकणार आहोत, तिथं आमच्या हातात काहीच लागलं नाही पाहिजे. बरं करतो साहेब, हो करतो, तसंही करतो मी. आताच गाडी करतो आणि तिथं जे त्याचा आलूचिपचा माल आहे, ते डब्बे खोके काय आहे त्याचं ते सगळं टाकून माझ्या घरी आणतो आणि मग तुम्ही ते अर्ध्या तासानं झाड टाका. अच्छा ठीक है ठीक है. तो बाकी तो मालूम है ना तुमको? हाँ वही बोल रहा, कुछ आपको फी देनी पड़ेगी. हाँ समझा ना, पावती फाड़ना पड़ेगा. असं फाडतो ना हो, फक्त एवढं ॲडजस्टमेंट करा. हो, आम्हाला एवढं उचलू द्या, लवकर रवाना करू द्या. याची म्हणून घोर केला का ना, मानस ते भोवती आली आता. हो पाहा म्हणलं साहेब, तेवढं करा आता. जमला तर येले 50,000 दडपतोच आता. हा ठीक आहे, मग तुम्ही काय करा, लवकरात लवकर जा आणि काम करून टाका आणि त्यानंतर मला फोन करा. 5 मिनिटात आम्ही तिथं पोहोचून जाईन तुमचा फोन आल्यावर. हो साहेब, बस आता निघालोच मी. फक्त मला एक सांगा, हे तुम्हाला जे हेल्पलाईन नंबरवर जे फोन केले का नाही, हो यातल्या एक दोघांचं नाव सांगू शकता का तुम्ही? म्हणजे कोण होईल, नेमके कोण होईल ते? आता याच्यातच कॉकटेलचंही काम काढून टाकावं नाही का. वो क्या कॉकटेल चाचा है ना, कॉकटेल, हाँ हाँ, उनका फ़ोन आया था, 3 दफ़ा आया उनका फ़ोन. तो वो बोले कि कुछ ना कुछ करो, कुछ ना कुछ करो. सवेरे से कॉल चालू है उनके. कॉकटेल चाचा बोलते वो, कॉकटेल. म्हणजे कॉकटेलचं काम होईल नाही का? कॉकटेलना लोकांना फोन करायला लावले आणि स्वतःही केले 2-2, 3-3 खेप नाही का? त्याला मी तरी समजावून सांगितलं की बा करू नको. बरं ठीक आहे, त्याच्या भांड्याचं गेले काढून देतो आता नाही का, उद्याच्या उद्या. ठीक आहे. बरं ठीक आहे साहेब, म्हणला ठेवतो मी, लागतो काम कमी. ठेवतो. हे सगळे आलू चिप्ते घेऊन जाणार आहेत का आपले हे जे चाळीचे मालक आहेत ते? काय ठेवून काय फायदा काय आता? उद्या धाड पडून राहिली, आपली कंप्लेंट केली त्या कॉकटेलनं. कंप्लेंट केलेली आहे, इथं जर काही आलू चिप्स सापडले ना, आपल्याला बा 6 महिने खडीच फोडायला जावं लागते. म्हणून म्हणलं हे इथून लवकर रवाना करावं लागते. कारण की कॉकटेलनं तक्रार दिलेली आहे आपली, असं आहे तसं आहे म्हणून. बरं जाऊ द्या मग, आता 2-3 पाकिटे तरी ठेवा म्हणलं आपल्या घरी, आपल्याला खाले. आलूची पण नको ठेवू घरी, डब्यात नको ठेवू ना, कायच्यात नको ठेवू. सामान चेकिंग करते ते फूडवाले, ते जर आले तर सकाळी जेणे शक्यता दिसते म्हणते सकाळी झाड पडणार आहे. म्हणून म्हणलं कसं हे लवकर जाऊ द्या लागते. आता मालकाचा फोन आला होता, चाळी मालकाचा. गाडी घेऊन येतो म्हणे, मी पटपट टाकू लागा म्हणे ते. बरं ठीक आहे, मग तसं करू. हो काहीच ठेवत नाही मग, काही हरकत नाही. तेच म्हणलं, ते बाबाला आवाज दे लवकर, चला तिघं चौघं भिडा लागल तर लवकर होईल. 5 मिनिटात गाडी येते आता. चल लवकर. एवढे सगळे कसे काय म्हणलं? असं म्हणजे तुम्ही फूड डिपार्टमेंटचे अधिकारी आहे का? अच्छा ठीक आहे. आता हे कसे काय आले? आपण आता तक्रार करणार होतो पण आपण काही केलीच नाही. कुठं बसता भानगडीत पडत वयात आपण धवस मारली होती. असं म्हणजे कोणा तक्रार केली का इथं? कोणाची काही म्हणजे कशाबद्दल आले तुम्ही? नाही, कंप्लेंट वगैरे काही आली नाही, परंतु गुप्त माहिती मिळाली आमच्या फूड विभागाला की बा इथं एक व्यक्ती आलू चिपचा बिझनेस करत आहे, बगर लायसन बगर याचं करून, आणि लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे असं आम्हाला माहिती मिळाली आहे. तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायची आहे आम्हाला आणि रेट टाकायची आहे. परंतु इथं आहे भरपूर चाळीमध्ये घरं, तर आम्हाला नेमकं कशी टाकावं, कुठं टाकावं, तो पुढचा व्यक्ती सावध नाही झाला पाहिजे, तो हाती लागला पाहिजे. म्हणून कसं जरा आम्हाला तो व्यक्तीचं नाव समजायला पाहिजे. पुढचा व्यक्ती नाव सांगून नाही राहिला, ज्यानं खबर दिली तो. कोण असं म्हणून आपल्या साडीतला नाही का? हो पण काही हिंमत करून नाही राहिला ते. हो पण आता बरोबर आहे ना, काही फायदाच नाही तर काय हिंमत करणार आहे ते. बरं मी काय म्हणतो साहेब, समजा आपण जर सांगितलं, समजा कदाचित एखाद्याला माहीत असलं, त्यांना सांगितलं, त्याचा काय फायदा हो? विनाकारण त्याचे म्हणजे संबंध खराब होईल. म्हणून कसं चाळीतले लोक एकमेकाचं नाव सांगत नाही. तर मग म्हणलं काही फायदा असला तर लोक सांगत असते. काही फायदा आहे का नाही याच्यात मग काही? तेच आहे ना, पुराव्या अभावी बरेचसे गुन्हेगार सुटून राहिले ना. याच्यातनी आता धडक कारवाई करायला जावं तर आम्हाला कसा मेन असा पुरावादार नाही सापडत ना. म्हणून म्हणलं एखादा जर का व्यक्ती चाळीतला सापडला ना, 5 लाख रुपये त्याला आम्ही समजा बक्षीस देऊ आमच्या फूड विभागातर्फे. हो, फक्त एखादा भेसळवाला एखादी केस आम्हाला मार्च एंडिंगली एकतरी दाखवाच लागेल ना. हो, तर असं काही ओळखीचं सांगा तुमच्या, मग 5 लाख रुपये फायदा होऊन राहिला त्याचा. मी काय म्हणतो साहेब, आपल्या घरी चला तुम्ही, चहा घेऊ आपण, सगळं डिटेल सांगतो. फक्त फायदा होईल ना? पण फायदा होईल ना? नाही, बक्षिसाची चिंताच करू नका. फक्त त्या व्यक्तीच्या घरी तो माल असला पाहिजे. म्हणजे रंगे हात आम्हाला त्याला पकडा लागते तरच ते बक्षीस देता येईल. तर त्याच्या घरी आलूची बसले पाहिजे तर फायदा. पहिले रंग आता सपडते चिमण्या मग नाही का? 6 क्विंटल आलूची करेल आहे त्यानं, तशीच घरी आहे पडून. बरं मी काय म्हणतो साहेब, मला पहिले काय म्हणतो, आपल्या घरी जाऊ, चहा घेऊ आपण, मग सांगतो मी तुम्हाला काय. करा, फक्त लवकर सांगा, कारण की पुढचा व्यक्ती सावध नाही झाला पाहिजे. आमची गाडी पाहिली की ते कसे बातच सतर्क होते, म्हणून म्हणलं. सगळे तयारीत गुतलेले आहेत. 8 वाजता त्याला ड्युटीवर जावं लागते लोकायले, तर ते हे सध्या गुतलेले आहे. चला तुम्ही चला. चला मग सांगा काय आहे. चला. अच्छा, म्हणजे चिमणराव नाव आहे त्याचं नाही का? तुमच्यावरच राहते आणि बाजून समजा एका ठिकाणी रिकामी जागा आहे, तिथं ते आलूची वाळू घालते आणि अंदर समजा तळण गिळण बाकीचं पॅकिंग वगैरे घरात करते. 2 रूम केलेले आहे नाही का? बरोबर. एक सासरा आहे त्याचं इथं नाही. हो, त्याची रवानगी करतो मी आता, थांबतो आता.
बरं बरं ठीक आहे. समजा आता कसं आहे, आता रेट टाकायला काही हरकत नाही मग. जस्ट रेट टाकून देऊ आपण फटकन, जिकडे तिकडे करून टाकू. सगळी माहिती काढून घेतली, पण आता बक्षिसाची गोष्टी नाही करू राहिला. नाही साहेब म्हणलं, मग हे बक्षीस वगैरे काही भेटत असते म्हटलं. मग आता मी तुम्हाला माहिती डिटेल दिली सगळं सगळं. आता मग समजा तुम्ही हे करून टाकसान, रेडही टाकसान, त्याला धरून नेसान, पण मग आमचं कसं काय म्हणलं, बक्षिसाचं काय? हा तर ते महत्वाचं राहिलं नाही का? हो, ते सांगायचं राहिलं. तर त्याचं कसं असते, तुम्हाला जर समजा आता 100% माहिती आहे की बा त्या माणसाच्या घरी मुद्देमाल जागेवर आहे, रंग्यात सापडू शकते, म्हणजे 100% तुम्हाला माहिती आहे असं तुम्ही गृहीत धरलं, तर तुम्ही शासनाला 10% रक्कम, म्हणजे जे 5 लाख आहे की नाही, तर त्याच्यातले 10% म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला आमच्या डिपार्टमेंटकडे जमा करावं लागते, म्हणजे रीतसर पावती फाडून. मग 50,000 आम्हाला दिल्यानंतर आम्ही तिथं रेट टाकतो. रेट टाकल्यानंतर आम्ही तिचे जे काही पॉकेट वगैरे सापडलं त्याचं आम्ही लॅबॉरेटरीमध्ये तपासणी करतो. त्याच्यामध्ये जर भेसळ निघाली तर तुम्हाला 5 लाख रुपये बक्षीस भेटतात. आणि ते जस्टमध्ये, जास्त वेळ लागत नाही. आज जर समजा तुम्ही 50,000 रुपये आत्ताच जमा केले, तर आम्ही आत्ताच लॅबॉरेटरीमध्ये आजच्या आज बिलकुल त्याचं तपासणी करून संध्याकाळपर्यंत क्लिअर करून टाकू, आणि उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाईल बाकायदा. बापरे, म्हणजे माहिती द्या तर द्या, अजून 50,000 बी भरा. म्हणजे 50,000 आम्हाला पहिले भरा लागते, मग आम्हाला 5 लाख भेटते नाही का? म्हणजे 4.5 भेटू राहिलं ना. मग समजा मग 50 तर आमचेच गेले का नाही? नाही, ते 50 परत मिळते तुम्हाला. तो वेगळी अनामत रक्कम असते ते, की बा तुम्ही तक्रार करत आहात तर खरी आहे का खोटी आहे, नाही तर कोणी करतात ना, म्हणून ते अनामत रक्कम जमा करावं लागते, ते वापस भेटते तुम्हाला. फक्त हे 5 लाख रुपये स्पेशल पास, म्हणजे 5चा आकडा आहे ते. पहा मग, आता तुम्हाला तर माहीत आहे त्याच्या घरी आलूची पाय असं आहे तसं आहे, मग तुम्हाला द्यायचं असेल तर पहा, नसन द्यायचं मग आम्ही रेट टाकतो, आम्हीच बक्षीस घेतो. आमच्याच जोडचे 50 लावू. बाबा याने जागीचे मुलं मग बक्षीस यायलाच भेटते. मग नाही तसं नाही म्हणलं. हे बा 50 देतो मी, बाकी तर काही घरी नाही म्हणा, पण सोनं आहे बाईच्या अंगावर. हो, ते द्यायला चालेल का सध्याचं अनामत म्हणून? चालते, काही हरकत नाही. काहीतरी अनामत रक्कम ठेवावी लागते. आपण तिथं सोने लिहू, 10 ग्राम 20 ग्राम, किती जे काय असेल ते दे ना, जेवढं असेल तेवढं. हो, जसं दिलं तुमच्या परीनं. 50च्या वर रक्कम पाहिजे पण. तर आहे ना मग, आहे समजा. हो, 10 का 20 ग्रामची आहे वाटते पोत. हो, ते देतो मग तुमच्याकडे सध्याची. हो, चालते मग. बस जेवढं 60-70 आहे बजेट समजा, नाही का? मालकाची कडं 50, 1-1.25 लाख होते समजा. बरं चालते ना मग. चला फास्टमध्ये बिलकुल आता रेट टाकून देऊ. आणि एक सांगतो तुम्हाला, जर का तिथं नाही सापडलं तर 5 लाख रुपये बी गेले तुमचे, आणि जे काही तुम्ही अनामत रक्कम ठेवली ते बी गेली. हे ध्यान ठेवा फक्त. म्हणजे 100% विश्वास आहे ना आलूची फाय म्हणून त्याच्या घरी, एक पाकिट जरी सापडलं तरी बस आहे. नाही विश्वास आहे म्हणूनच लावून राहिला मी, नाही तर काय लावतो तुम्ही? नाही मला माहिती नाही, 100% मी कालच पाहिजे त्याच्या घरी. मग त्याच्या घरी गेलतो ना मी बोलासाठी त्याले. हो, आहे त्याच्या घरी आहे बिलकुल. हे पा एका खोलीत ठेवलेलं आहे, एका बाजून कोपऱ्यात. झालं ना मग, कामच झालं ना. आपल्याला काय एका पाकिटची मतलब, चेकिंग करणं लॅबॉरेटरीतून संध्याकाळी जिकडे तिकडे. ठीक आहे, चला मग आता रेट टाकून देऊ तिकडे. ठीक आहे. दिसला साहेब? हो, तेच म्हणलं, वरून पाहून राहिला आपल्या इकडे. बस तेच म्हणलं चिमनराव. हो, तर चपटा भाग आहे की नाही? बस त्याच्या घरात नाही, एका खोलीत नाही, अलीकडल्या. माल आहे पूर्ण. हो, बिलकुल काही कट्टे आहे ना, काही पन्ने आहे ना, काही पॅकिंग केलेला. बिंदास बिलकुल आहे बा, सगळं सापडतं तुम्हाला आता. तसं हेच होती नाही का चष्म्यावाला? बरं थांब म्हणा तू. आता झाला, तू गेला 6 महिन्यासाठी. आता एक अधिकारी गेला आपला इकडून, एक गेला तिकडून, म्हणजे याला पळायला चान्स काही भेटत नाही. बस आता मी जातो डायरेक्ट याच्या दरवाजापाशी. चला म्हणलं तुम्ही बी आता फटकन याचं गचाळच पकडू आता. चला साहेब, बक्षिसाचं म्हणलं ते अनामत दिले बरं तुमच्याकडे, पाहिजे म्हणलं, ध्यान ठेवता ती. सोन्याची चेन आहे म्हणलं ते. 70,000ची आहे ती. हो ना, मग पावती देऊनच राहिलं ना, गाडीच आहे ना ते पावती बुक. तिथं काही दम नाही का? जरा थांब ना, जरा गडबड काय करू राहिला. पहिले दिसू दे तिथं आलू चिप. मग चल लवकर फटकन. ते आलू चिप दिसल्याशिवाय पुढचा निर्णय घेता येते का मला? चला फटकन. आलू चिप कुठं आहे आलू चिप कुठं आहे? एक तरी सापडलं का आलू चिप? सगळं घर धुंडून काढलं म्हणलं, कोणत्या डब्यात नाही ना डुब्यात नाही. काही आपल्या खोट्या बातम्या द्यायच्या आणि खोट्या सांगायच्या. आता तुमच्यावरच कारवाई करतो मी. काय 70,000 रुपये अनामत रक्कम आहेच, तुमचे सोनं आहे म्हणतात ते. ते गायब आहे तुमचं आता, आणि तुमच्यावर कारवाई करतो आता, कोणकोणत्या कलम आहेत. चला बसा गाडीत, बसा लवकर, आणि चला बरं, चला फटकन झाला. असं कशी करू साहेब? असं नका करू साहेब. यायचा धंदा होता ना, हे बा सगळ्या यायला इकले नाही ना, आलूची विचारा नाही यायले. यायला शिचारा, तोंडा विचारा ना. नाही साहेब, हे खरंच म्हणतो ना, आमची तरी लायकी तरी आहे काय बिझनेस करायची आलू चिपची? अर्धा किलो 1/2 किलो आलू आणणारे चून खाऊ लोक आम्ही. सांगा आता, एवढ्या कसं तरी आपल्या कंपनीत काम करू, तेही सुटलं आता. मोठी कठीण परिस्थिती आहे.
बापरे काय खोटा बोलू राहिला रे हे नाही वाटलं नाही रे जेवढं. अरे साहेब म्हणलं तुम्ही हे बा 10 लोकांना विचारा यानं हे बा लोकांना आलो चिप दिले का नाही म्हणून. असं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा याईनं आलू चिप दिले नाही का? बरं बरं ठीक आहे. मग काही प्रूफ तुमच्याजवळ याईनं दिले म्हणून एखादी पावती गिवती घेतली का याच्यापासून? याच्यापासून विकत घेतली म्हणून? कायची पावती घेतली बस आता त्यानं ते पन्नीत आणून दिले 3 किलो घेतले हो बाकी काही नाही पावती नाही काही नाही काही नाही. म्हणजे पावती बी नाही तुमच्या पैशी म्हणजे दहीत घेतली आपल्याला घरात दिले घालून. मग आता तिथं काय मी काय तोंड दाखवायला जाऊ का म्हणलं कोर्टात मी दातं पाडून दाखवा द्यायले? पावती लागण ना तिथं घेतले म्हणून याच्या बसून काही पुरावा तर लागण ना त्याचा? आता यानं काही पावती बुक नाही काही नाही असंच आपलं इकणं सुरू केलं तर बा असं होतं ते. अगर पावतीस तुम्ही काय घेतलं तुम्ही गुन्हेगार आहे त्याची. हो त्यानं इकलं म्हणून काय प्रूफ आहे? तुम्ही कोणापासून आणलं असन तर? म्हणलं साहेब याने कुठून आणलं असं मार नाव घडून राहिले ते पाहा आता आपण इकलेच नाही ना आलूची. पहा ना तुम्ही चक्कर गमावले कायची. हो ना आलूची भाई म्हणे या खोलीत नाही इथं आहे तिथं आहे काहीच नाही इथं पाहायचं तर. पण आता कुठं आहे कोण दुसरा असला पाहिजे बहुतेक नाही का? चला निघतो आम्ही. चला या म्हणलं तुम्ही चला गाडीत बसा लवकर. काय म्हणलं साहेब ते अनामत रक्कम तुम्हीच ठेवा तुमच्याजवळ पण मला बोलवू नका बा मी काही सांगितलं नाही असं समजा. तसं जमते ते तसं नाही जमत ते. चाल तू तिथे चाल पहिले. साहेब हातपाय जोडतो रे डबल सांगणार नाही मला माहिती नाही ना मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही ओळखत नाही मी तुम्हाला दिलं बी नाही. तसं बरं मला ओळखतही नाही का? जाऊ दे मी बी नाही ओळखत तुले. चला येतो मी आता. पहा म्हणलं कोणाच्या आलूची बसलं सांग ना म्हणलं का तुम्ही चष्मेवाले भाऊ. हो साहेब सांगतो ना हो काही असलं दिसलं निदर्शनात आलं तर सांगतोच ते. टोल फ्री नंबर माहिती आहे मला. तेच म्हटलं कोणताही आता व्यवसाय करायचा असेल तर लघु उद्योग केंद्राची जिल्हा स्तरावरून परवानगी घ्यायची. फिसाईचं लायसन काढायचं फूड लायसन हे ते सगळे बागायता जे काही कागद पाहिजे असते ते सगळे व्यवस्थित असले पाहिजे तरच बिझनेसला सुरुवात करायची. समजलं ना? ठीक आहे तुम्ही चष्मेवाले चला म्हणलं साक्षीदार म्हणून सही करा तिथं. चला मी आलो होतो म्हणून. चला चला तिथं. हो का मै सही लागतेस का? बरं ठीक आहे देतो बा चला चला. आता तुम्हाला न्यूज दिली म्हणून तुम्ही 5-6 लाख रुपयाने वाचले आणि आपलं अंदर जायचंही काम नाही पडलं तुम्हाला. नाही तर दोघे जण तुम्ही 5-6 महिन्यासाठी फिटले असते. तर म्हणलं यायला साक्षीदार म्हणून आणलेलं आहे इथं. तर कसं काय करता कितीची देणगी देता मग तुम्ही पहा लवकर सांगा पटकन. तसं मोठं संकट नाही पडलं म्हणा तुम्ही आधी खबर केली असं आम्हाला सांगितलं सूचना दिल्या पण म्हटलं 50,000 मेळ बसेल का म्हणलं 50 देऊ का? 100 लाख कळायचे नाही ग. त्याच्याकडून 70 निघाले. सगळे चिमणरावले देऊन टाका बा आणि कर म्हणून लागेल बिझनेस कायचं बी. असं करा तुम्ही. हो मला काहीच देऊ नका फक्त हे जे आहेत की नाही गरीब माणूस दिसते मला. हो याला तुम्ही 1 लाख रुपये देऊन टाका. हो 1 लाख रुपये देऊन टाका. तुमच्यावर कोणती कारवाई होणार नाही आणि हे जिकडले तिकडे मी करून टाकतो बरोबर काय करायचं ते. डिसमिस करतो काही सापडलं नाही काही विषय नाही. नाही तर मग कसं तुम्हाला माहीत आहे मग. तर 1 लाख रुपये यांना जमा करून द्या तुम्ही. आपल्या का गाडी त्याला बसून त्याला का मस्त गोड गोड बोलला टिकायची म्हणतो नाही का? हो ना 1 लाख रुपये याच्यामध्ये बसले. बरं ठीक आहे साहेब म्हणलं मग कसं करतो मी 1 लाख देऊन देते काही वांधा नाही. आणि बाकी 1 वर्षाचं भाडं घेऊ नका त्याच्यापासून. हो कारण की कसं आहे तुम्ही 5-6 लाखात गेले असते आणि जेलातही गेले असते. म्हणून म्हणलं कसं आहे निपटवलं. हो 2 लाख रुपये जातील तुमचे जाऊ द्या भल्या माणसाच्या कामी लागतील. ठीक आहे मग. अरे भाडं बी मिळालं का? बरं ठीक आहे ना. हो ठीक आहे साहेब तुम्ही सांग तसं. हो जाऊ दे बा जायलापेक्षा बरं आहे. हो ठीक आहे मग मी त्याला आता खोली भाडं घेणार नाही वर्षभर आणि 1 लाख रुपये देऊन दे ना. हो ठीक आहे. म्हटलं आपण स्वतःसाठी काहीच घेत नाही. हो बस कसं असते लोकांचं कोणाचं भलं झालं पाहिजे. हो काय करता याचे त्याचे पैसे घेऊन पाण्यातच जातात ना ते. ठीक आहे देऊन द्या गरीब माणसाले करण आपला बिझनेस त्याला सांगितलं मी कागदपत्र हे ते काढा व्यवस्थित आणि चांगला पद्धतशीर नियोजनानं व्यवसाय सुरू करा. ठीक आहे मग चला येतो मग देऊन द्या येईल पेमेंट. आता चिमणराव यांच्याकडचे पैसे घेऊन घे जा आणि मी ते एक दिलेलं आहे तुम्हाला बक्षीस माझ्याकडून. ते घेऊन जा आणि चांगला व्यवस्थित व्यवसायाला सुरुवात करा आता. हो आम्ही निघतो आता ऑफिसकडे. ठीक आहे मग. हो साहेब आता तुमचे उपकार झाले वा लय उपकार झाले. खूप आभारी आहे. नाही म्हणलं साहेब ते मग आलू चिपचं काय करा म्हणलं आमच्या घरी आहे ते ठेवलेले कसं काय करा म्हणलं ते. ते झाले ना टाकले ना आपले 2 अधिकारी आहेत की नाही त्याने टाकले गाडीत ते. हो ते तिकडे घेऊन जाऊन आम्हाला ते कसं इकडे तिकडे करून टाकायला विल्हेवाट लावतो आम्ही बरोबर काय करायचं ते. द्या लागेल रामपूरले दडपून. ठीक आहे मग. चला मग आता निघतो आम्ही. यांना देऊन द्या पेमेंट. माझ्या एकटा देऊन द्या. आणतो मी 50 हे आहे तर 50 अजून आणतो. नाही चिमणराव म्हणलं ते कॉकटेल आहे का जागा तिथं आपल्या आहे ना आपल्या साडीत. हो ते आहे ना. हो त्यानेच तक्रार केली ती आपली. त्याची ज्यानं झालंय सगळं. बस त्याला एक निरोप सांगून द्या खोल्या खाली करून घ्या म्हणा उद्या तुम्ही. नाही तर परवा दिवशी भांडी फेकल्या जाईल म्हणा. ठीक आहे. बरोबर हो सांगतो निरोप. हो सांगतो.